आखाड महिना संपायला ना काहीच दिवस बाकी राहिले होते आणि तुम्ही एक म्हण ऐकली आहे का की तोंडातून निघालेला शब्द आणि बाणेतून निघालेला तीर हे कधीच वापस येत नाही. तसंच माझ्यासोबत काहीतरी झालं. मागे मी जेव्हा आईकडे गेले ना तेव्हा मंदिरात गेले होते दर्शनासाठी आणि तिथे ना आषाढ महिना सुरूच होता म्हणून मंगळवारचा दिवस होता आणि तिथे ना बऱ्याच जणींनी ना निवद आणले होते आणि ते निवद पाणी बघून ना मी पण सहज म्हटले की देवी तुला मी ह्या महिन्यात नक्की निवद पाणी देईल. आता सिच्युएशन अशी आहे, माझी आजा सासू वारले त्यामुळे ना एक वर्षभर आम्हाला काही निवद पाणी द्यायचे नाही आणि मी जे देवीला म्हटले तिच्या समोर म्हटले ती गोष्ट कशी मोडता येईल म्हणून मला काहीच कळत नव्हतं. म्हटलं चला निवदाचं नंतर बघू, स्वयंपाक तरी करूया. मग मी ना इथं पटकन आषाढ करायला घेतला. आखाड्यामध्ये ना बऱ्याच ठिकाणी पुरणपोळ्या करतात पण आमच्याकडे ना ह्या अशा गोड चांक्या करतात. आमच्याकडे म्हणण्यापेक्षा ना नाशिक साईडला बऱ्याच ठिकाणी गुळ चांक्या आणि खीर असा स्वयंपाक असतो आखाड्यामध्ये. मग इथं माझ्या त्या गोड पुऱ्या करायचंच काम सुरू होतं. खरं तर ना गुळाचा घाट घेता आणि मग ह्या पुऱ्या करता, पण मी ना थोडीशी शॉर्टकट मारला. गुळाचं पाणी केलं आणि पीठ मळून घेतलं. एकीकडे खीर सुद्धा करत होते. खीर मस्त अशी तांदळाची खीर होती आणि खरंच वासच एवढा छान येत होता ना. नंतर मस्त कांद्याचे आणि पालकाचे भजे सुद्धा तळून घेतले, पुऱ्या सुद्धा तळून घेतलं आणि ह्या महिन्यात आहे ना मेथीच्या भाजीला खूप मान असतो म्हणूनच ती जास्त भाव खाते. त्यानंतर मनोभावाने ना मी सगळं निवद पाणी गायलाच देऊन टाकलं. आता माझं नक्की चुकलं की नाही ते तर मला काही माहित नाही, पण माझ्या मनातली एक इच्छा होती ती पूर्ण झाली. बाकी तुमच्याकडे आखाड महिन्यात काय स्वयंपाक करतात ते मला खाली कमेंटमध्ये सांगा.